स्वागत। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या 13.6 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेतील दहिसर काशीगाव या 4.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीला आजपासून सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या उपस्थितीत ही ट्रायल रन घेण्यात येणार आहे। चाचण्या आणि उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र मिळवून डिसेंबर अखेरीस दहिसर काशीगाव टप्पा 1 वाहतूक सेवेत दाखल करण्याचं MMRDAचं नियोजन आहे। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2A आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 मार्गिकेला जोडणारी ही मार्गिका आहे। 10 मेट्रो स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका टप्प्याटप्प्याने वाहतूक सेवेत दाखल करण्याचं नियोजन करण्यात आलंय। तर या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, दहिसर मीरा भाईंदर मेट्रो 9 या 13.6 किलोमीटर लांबीच्या मार्गिकेमधील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण होतोय, दहिसर काशीगाव। काय अधिकची माहिती? थोड्याच वेळात ही चाचणी जी आहे, या चाचणीचा जी ट्रायल जी आहे ती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये केली जाईल। दहिसर ते काशीगाव असा हा संपूर्ण मार्ग आहे। जर पाहिलं आपण इथं पूर्ण मेट्रो जी आहे चाचणी करण्याकरता ती मेट्रो ट्रेन जी आहे ती पूर्णपणे सजवलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघही या चाचणीकरता उपस्थित राहणार आहेत। काशीगाव ते दहिसर असा हा मार्ग आहे। चाचणीचा हा पहिलाच टप्पा आहे महामुंबई मेट्रो 9चा आणि या पहिल्या टप्प्यानंतर पुढचा दुसरा टप्पा जो आहे तो देखील पूर्ण केला जाईल। पूर्णपणे ही जी महामुंबई 9 आहे त्याचा संपूर्ण टप्पा जो आहे पूर्ण टप्पा तो डिसेंबर अखेरीस पूर्ण होईल असं सांगितलं जातं आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर मेट्रो जे आता मेट्रो 9 जी आहे त्याच्यामध्ये दहिसर पूर्व ते काशीगाव हा पहिला टप्पा आहे। त्यानंतर याच्यामध्ये 8 स्थानके येतात। या संपूर्ण पहिल्या टप्प्याचे काम जवळपास 100% पूर्ण झालं आहे। यामध्ये आज पहिल्या टप्प्यातील 4 स्थानकं जी आहेत दहिसर पूर्व, पांडुरंगवाडी, मीरागाव आणि काशीगाव या टप्प्यांमध्ये ही चाचणी जी आहे ती केली जाणार आहे। यामुळे मीरा भाईंदर आणि दहिसर या सगळ्या पट्ट्यामधला जो मोठी वाहतूक कोंडी जी होते ती वाहतूक कोंडी कुठेतरी कमी होईल किंवा वाहतूक कोंडी जवळपास नष्ट होईल असं इथल्या स्थानिकांना विश्वास आहे। आपण जर पाहिलं तर या मेट्रोला ही ठाणे जिल्ह्यातली पहिली मेट्रो आहे, पण या मेट्रो देखील महामुंबई मेट्रो 9 असं नाव दिलेलं आहे। काशीगाव ते दहिसर हा एक टप्पा आहे आणि दहिसरवरून अंधेरी मेट्रोवरून पुन्हा मग आपल्याला मुंबई CST किंवा इतर ठिकाणी जाता येईल असा संपूर्ण हा टप्पा आहे। मेट्रो 3चं उद्घाटन होऊन काही दिवस झालेले आहेत। तोच माहिती सरकारने आता आणखीन एका मेट्रोचं ट्रायल रनचे जे उद्घाटन जे आहे ते इथं केलेलं आहे। जाहीर आहे निवडणुका घोषित झालेल्या आहेत, म्हणजे 4 महिन्यामध्ये निवडणुका घ्यायच्या आहेत आणि या टप्प्यामध्ये आता उद्घाटन धडाका जो आहे तो लावला जाईल आणि त्याचाच एक टप्पा म्हणून ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या मेट्रोचं उद्घाटन जे आहे, मेट्रोच्या ट्रायल रनचं उद्घाटन जे आहे हे आज केलं जातं आहे। अजित पवार हे इथे उपस्थित झालेले आहेत। 11च्या सुमारास या ट्रायल रनचं जे आहे ते ही चाचणी जी आहे ती सुरू होणार होती आणि त्यामुळे अगदी 11 वाजताच अजित पवार जे आहेत ते इथं आलेले आहेत। त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील आगमन आपल्याला पाहायला मिळते। काशीगाव रेल्वे स्थानक आहे आणि या रेल्वे स्थानकावरून जर आपण पाहिलं तर आता ही चाचणी जी केली जाईल आणि चाचणी पूर्ण झाल्यानंतर एका कालावधीमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ह्या दहिसर काशीगाव या 4.5 किलोमीटर लांबीच्या मेट्रो गाड्यांच्या चाचणीला तिथे उपस्थित असणार आहेत। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर